अपने विचार आपके समक्ष रखने का I have one more point. The imparity need to include at least one lady member on the commission. Number two, reservation must be made for OBCs to higher judiciary and also higher position in the public sector undertaking. Yes. Thirdly, government should stipulate a time frame for filling the vacancies reserved for OBCs in the various departments and undertakings. Yes. Fourthly, time frame is to be fixed for filling vacancies of the commission arising due to reasons like retirement, death, etc., etc. With these words, I conclude my speech. Thank you. Only to be. यस, धन्यवाद अध्यक्ष महोदय। मैं आपकी अनुमति से अपने विचार अपनी मातृभाषा मराठी में आपके समक्ष रखना चाहूंगी। मॅडम प्लीज 2-2.5 मिनिटं झाले तरी बोलू द्या, फार महत्त्वाचा विषय आहे। आज मी आपल्या माध्यमातून देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि आमचे सामाजिक न्याय मंत्री थावरचंदजी गेहलोत यांचं कोटी कोटी अभिनंदन आणि धन्यवाद देते की अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या ओबीसी कमिशनला संघटनात्मक दर्जा मिळवून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आज घडलेलं आहे। हा ऐतिहासिक निर्णय जेव्हा आज सरकार घेतंय तेव्हा मला माझ्या वडिलांची म्हणजे आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, कारण त्यांच्यासारख्या बहुजन समाजांच्या अनेक नेत्यांनी अविरत संघर्ष करून आयुष्यभर ओबीसींच्या मुद्द्यांना त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि त्यांच्यासारख्या नेत्यांच्या योगदानातून आज हा एक ऐतिहासिक निर्णय आपलं सरकार घ्यायला जात आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय येणाऱ्या पिढ्या आणि वर्षानुवर्ष मोदी सरकारांच्या ऋणी राहतील असं मला वाटतं। आज SC/ST कमिशन नंतर घटनात्मक दर्जा मिळायला ओबीसी कमिशनला 25 वर्षाचा काळ लुटलेला आहे। मॅडम विविध विषयांवरती इथे चर्चा होतीये की ओबीसी कमिशनला घटनात्मक दर्जा मिळाला तर त्याच्यातून काय अपेक्षा आहेत आणि राज्यांचे अधिकार कापण्याची गोष्ट इथे होतीये। मला वाटतं इथे राज्यांचे अधिकार कुठल्याही पद्धतीने कापले जात नाहीयेत, उलट काही राज्यांमध्ये काही जाती या ओबीसी मध्ये आहेत तर इतर राज्यांमध्ये त्या कुठे SC/ST मध्ये आहेत तर इतर राज्यांमध्ये त्यांचा समावेश हा कोणत्याच रिझर्वेशनच्या कॅटेगरीमध्ये नाहीये। जर केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण सर्व राज्यांनी त्यांच्या ज्या जाती इन्क्लूड करायच्या आहेत ते केंद्र सरकारच्या माध्यमातून झालं तर मला वाटतं की ही जी अनियमितता आहे त्याच्यात कुठेतरी सुसूत्रता येण्यामध्ये नक्कीच मदत होईल। त्यामुळे ह्याच्याकडे आपण एक नेगेटिव्ह दृष्टिकोन न ठेवता याच्याकडे पॉझिटिव्हली बघणं गरजेचं आहे। कालेलकर समिती आणि मंडल आयोग ही जर पायरी असतील तर आज NCC ला घटनात्मक दर्जा मिळवून देणं हा कळस ठरणार आहे, परंतु हा कळस जर सोन्याचा करायचा असेल तर जातीनिहाय जनगणना होणं त्याआधी सर्वात आवश्यक आहे। जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा हा मुंडे साहेबांनी पण पार्लमेंटमध्ये उचलून धरला होता। जुन्या स्वातंत्र्यपूर्वीच्या मिळालेल्या आकड्यांवरून आजचं आपल्याला रिझर्वेशन ठरवता येणार नाही। एक छोटंसं उदाहरण देते मॅडम की शाळेत असताना गणिताच्या वर्गात आम्ही शिकायचो की बंडू तुझ्याकडे 6 संत्रा गोळ्या आहेत आणि त्यातल्या 2 तू तुझ्या बहिणीला दिल्यास तर तुझ्याकडे किती उरल्या, पण जर इथे बंडूला माहितीच नाहीये की त्याच्याकडे किती संत्रा गोळ्या आहेत तर त्याच्यातल्या बहिणीला द्यायच्या किती आणि स्वतःकडे उरणार किती हा प्रश्न कुठेतरी पडतो। त्यामुळे जोपर्यंत समाजात ओबीसींची संख्या काय आहे हे कळत नाही तोपर्यंत 27% रिझर्वेशन हे मानणं मला वाटतं 50%च्या वरती जायचं नाही म्हणून 27% द्यायचं हे ओबीसींना कुठेही दयाची भिक्षेची गरज नाहीये, हा आमचा अधिकार आहे आणि हा आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून योग्य ते आकडे ह्याच्यात मिळाले पाहिजेत। सर देशामध्ये वाहक सेवा काय असं थोडी रडायचं असतं, बोलून टाका लवकर बोला। आज या विधेयकाच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना मला नक्कीच हा प्रश्न विचारायचा आहे की दिल्ली ते गल्ली पर्यंत तुमची सत्ता जेव्हा 15 वर्षात होती तेव्हा तुम्हाला वंचित शोषित गरिबांचे प्रश्न दिसले नाहीत, तेव्हा तुम्हाला त्यांच्या समस्या जाणवल्या नाहीत, आज तुम्हाला त्यांचा फार कळवळा येतोय, त्याच्यासाठी विरोधी बाकावर बसण्याची गरज होती का हा प्रश्न मला तुमच्या माध्यमातून त्यांना नक्की विचारायचा आहे मॅडम। कारण ह्यांच्या सरकारमध्ये एकच सेकंद मॅम, यांच्या सरकारमध्ये 2014-15 माझ्याकडे रेकॉर्ड आहेत की ओबीसींसाठी जी शिष्यवृत्ती येत होती त्याच्यामध्ये मंजूर झालेली रक्कम जिथे 25 कोटीच्या घरात आहे तिथे वितरित झालेली रक्कम फक्त 2.5 कोटीची होती आणि त्याच्यामध्ये कोणतेही ओबीसी मुलांसाठी मुलींसाठी हॉस्टेल बांधण्यासाठी 0 रुपये खर्च झालेले होते। अॅन्युअल जो प्लॅन होता त्याच्यामध्ये जी रक्कम होती त्याच्यापैकी 0% रक्कम आहे 300 कोटींच्या रक्कम पैकी 0 रक्कम तिथे खर्च झालेली आहे। जर एवढा ह्यांना ओबीसींचा पुळका होता तर त्यांनी ते आतापर्यंत काम करायला होतं
शेटजी आणि भटजींचा पक्ष भाजपला म्हणत असताना आज भाजप हा तळागाळातल्या प्रत्येक गोरगरीब माणसाचा पक्ष झालाय, हे कुठेतरी ह्यांचं दुखणं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून थँक्यू मॅडम, प्रेमचंद महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन केले म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारचं इथे विशेष अभिनंदन करत आज या ऐतिहासिक बिल आपल्या आणून येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ओबीसींचा उद्धार केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान आणि आमचे सामाजिक न्याय मंत्री यांचं त्रिवार अभिनंदन करत मी या बिलला सपोर्ट करते.